आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. या बाबतीत काय चर्चा झाली किंवा सरकार काय केलं? दुसरा प्रश्न असा आहे, अनेक पेट्रोल डिझेल पंप बंद आहेत सर. मशागतीची पेरणीपूर्वीची जी कामं आहेत ती होत नाहीत. ट्रॅक्टरला डिझेल मिळत नाही, मशीनला पेट्रोल इंधन मिळत नाही. असं आहे की आपण 30 जून पूर्वी कर्जमाफी करतोय, त्याच्यामुळे पुढच्या हंगामाकरता आपले शेतकरी पात्र असणार आहेत. आपण जर सायकल बघितलं तर बहुतांश शेतकरी हे जूनच्या शेवटी जुलैमध्येच त्या ठिकाणी कर्ज घेत असतात. त्यामुळे आपण ते सायकल चेक केलेलं आहे आणि म्हणून उलट यावर्षी जास्त शेतकरी पात्र होतील आणि त्यांना आणि आम्ही आज बँकांना हे देखील सांगितलं की एकदा आम्ही यादी अप्रूव्ह केली की त्याच्यानंतर आमचे पैसे जमा झाले नाही तरी तुम्ही त्यांना कर्ज द्या, कारण आमचे पैसे जमा होणारच आहे आणि आमच्या पैसे जमा व्हायला विलंब झाला तर तुम्हाला व्याज मिळतं. तर तेही त्यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे तो प्रश्न येणार नाही. डिझेलच्या संदर्भातला थोडा मुद्दा हा ग्रामीण भागांमध्ये आता या ठिकाणी तयार झालाय. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, कारण साधारणपणे जो कोटा असतो तो सगळा कोटा मिळतोय, पण अचानक वापरामध्ये 20-25% वाढ ही काही ठिकाणी दिसते. तर याचा अर्थ असा आहे की थोडं साठवणूक किंवा काही लोक अधिकची साठेबाजी करतायत. तर त्या संदर्भात रेशनिंग तर मी म्हणणार नाही, पण नियोजन हे करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत. तुम्ही गेल्या वर्षी सिबिल संदर्भात वर्ष थकीत असलेल्या शेतकऱ्यांना त्यांना खरीप कर्जमाफीची जास्त गरज आहे, मात्र सरकार पीक कर्ज माफ काय करते? जे कृषी कर्ज घेतलेले शेतकऱ्यांनी शेतीसाठी जे थकीत आहेत ते कृषी कर्जच आहे, ते पीक कर्जच आहे, तेच कर्ज आपण माफ करतो. सर, सिबिल संदर्भात गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही राष्ट्रीयकृत बँकांना सांगितलं होतं, पण त्यांनी सिबिलची अट लावल्यामुळं कर्ज वितरण झालं नाही आणि हे दरवर्षी त्यांचा रेशो कमीच असतो. तर यावर्षी आता खरोखर त्यांना काय बघा, यावर्षी फार कडक निर्देश दिलेले आहेत. त्यांना सांगितलंय तरी 1-2 नमुने निघतीलच, मला पूर्ण विश्वास आहे, पण त्या नमुन्यांचा बंदोबस्त करू. पीक विमा शेतकऱ्यांना भेटत नाही. गेल्या धाराशिव जिल्ह्यातला पीक विमा आणखी काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याच्या संदर्भात प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्या संदर्भात मुख्य सचिवांना सांगितलेलं आहे की ती बैठक तुम्ही घ्या. ती बैठक घेऊन त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींच्या संदर्भात मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांची देखील चर्चा केलेली आहे. केंद्रीय मंत्री देखील त्याच्यावर बैठक घ्यायला तयार आहेत. सरसकट नाही, पण काही जिल्ह्यात हा प्रश्न आहे, तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. कर्जमाफीच्या संदर्भात एक प्रश्न आहे. विधान परिषदेची आचारसंहिता लागल्यामुळे कर्जमाफीची अंमलबजावणी दूरपर्यंत त्याला उशीर होईल असं साधारणपणे बोललं जाते. यात कितपत मला असं याकरता वाटत नाही की ही अनाऊन्स झालेली स्कीम आहे. एक दुसरं, विधान परिषदेचे जे वोटर आहेत ते या कर्जमाफीतनं वगळलेले आहेत. महानगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य हे त्या कर्जमाफीत नाहीच आहेत. त्याच्यामुळे आवश्यकता असेल तर आम्ही परवानगी घेऊ. परवानगी आम्ही आता तर पहिली तयारी करतो, आवश्यकता पडली तर परवानगी घेऊ. धान उत्पादक शेतकऱ्यांचे चुकाऱ्याचे पैसे पहिले देणं आवश्यक होतं. आज आम्ही ते रिलीज केले आहे. आता जो उल्लेख केला की अनुदानित खतांबरोबर विनाअनुदानित खताची सक्ती काही उत्पादक करतात, कारवाई सुरू केली, मात्र या काळामध्ये त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होऊ शकते. तर त्यासाठी शेतकऱ्यांना नाही, आमचं आव्हानच आहे की त्याची तुम्ही तक्रार करा, आम्ही त्यांचा परवाना रद्द करू. मांजरी इथं जी काल घटना घडलेली आहे, मांजरी इथे अतिक्रमण मांजरी ईस्ट म्हणताय काय झालंय आणि आपण शेतीवरनं मुंबईवर आलेलो आहोत, परंतु असं आहे की त्या ठिकाणी रितसर अतिक्रमण काढण्याची जी काही कारवाई चालली होती त्याच्यामध्ये काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. सगळे नियंत्रणात आले. जे दगडफेक करणारे होते त्यांना अरेस्ट केलं. युरियाची राज्याला गरज असते एका खरीप हंगामात साधारण 16 लाख टन, तर राज्याकडे 5 ते 6 लाख टन सध्या युरियाची उपलब्धता आहे. तर ही खूप अडचणी. नाही, तुम्ही फार कमी सांगताय. आपल्याकडे 25 लाख टन आहे, त्याच्यात दुप्पट पाहिजे आपल्याला. पण मी तेच सांगितलं की आपल्याकडे आता जो स्टॉक आहे, उरलेला स्टॉक हा येत जातो. हा आपला बेस्ट स्टॉक आहे, म्हणजे याच्यामधला काही मागच्या वर्षीचा आहे जो कॅरी फॉरवर्ड झालेला आहे. आता या वर्षीचा स्टॉक येईल आपल्याकडे.
हे राहू दे आता हिंदी काही वर्षात त्यांची अशी परिस्थिती मानत होती की एप्रिलमध्ये पीक कर्ज माफ नाही. महाराष्ट्र नंबर 1 ला आहे एक्सपोर्टच्या बाबतीत, तर त्याचा काय परिणाम अल निनोच्यामुळे महाराष्ट्रावर होईल? बघा, अल निनोचा परिणाम हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा होईल. कारण जरी एकूण आपलं जे काही पाऊस आहे तो 88% दाखवला असला, म्हणजे 12% डेफिसिट जरी दाखवलं असलं तरी वेगवेगळ्या भागात ते डेफिसिट वेगवेगळं असेल. आणि अल निनोचा एक पॅटर्न नसतो. म्हणजे एकाच जिल्ह्यामध्ये काही भागातही पाऊस असू शकतो, काही भागात नसू शकतो. म्हणून साधारणपणे आपल्याला आता जो अंदाज येतोय त्यात अधिक काळजी ही पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा इथे घेण्याची आवश्यकता आहे, ती आपण घेतो. चला, हिंदी वाल्यांना एक उत्तर द्यावं लागेल मला. देखो, जो बांद्रा पूर्व में जो कार्रवाई चल रही है उसमें अतिक्रमण निकालने का कार्य चल रहा है. अतिक्रमण निकालते समय कुछ लोगों ने पत्थरबाजी की, पुलिस पर पत्थर फेंके, इसलिए पुलिस ने उनके ऊपर लाठीचार्ज किया, उनको कंट्रोल में लाया. उसके बाद जो पत्थर फेंकने वाले थे उनको अरेस्ट किया है.